ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता अर्जुनला सायली आणि चैतन्य दोघांनीही साक्षीबद्दल सांगताच क्रॉस चेक केल्यावर अर्जुनला साक्षी जिवंत असल्याचं सत्य समजणार। तर दुसऱ्या बाजूला आता वेडेपणा करत असलेल्या साक्षीमुळे सचिन चांगलाच धास्तावणार। आता नेमकं काय काय घडतं हे बघूया आपल्या या व्हिडिओमध्ये। तर सध्या आपण पाहतोय की सायलीने साक्षीला बघितलंय, त्यामुळे साक्षी खूपच जास्त घाबरली आहे। तिला कळत नाही आहे की मी आता काय करू। जर त्या सायलीने मला ओळखलं असेल तर ती माझ्याकडे या पद्धतीने बघत होती की जणू काही तिने मला ओळखलंच आहे। मी जरी तिच्यासमोर पटकन मास्क लावून धावत पळाले असेल तरीही तिने जर मला ओळखलं असेल तर गडबड झाली असेल। मी एक काम करते, मी प्रियाला सांगते सायलीवरती लक्ष ठेव, तिच्या हालचालींवरती लक्ष ठेव। जर सायलीने मला ओळखलं असेल तर प्रियाला तर कळेलच ना, प्रियाला तर तिच्या हालचालींवर जाणवेल। मी प्रियाला भेटायला पाहिजे असा विचार करून आता साक्षी ही ताबडतोब प्रियाला फोन करते आणि प्रियाला आता ती सांगते की मला भेटायला ये। प्रिया काय काम आहे विचारते, पण ती तिला म्हणते की तू पहिली मला भेटायला ये। मग प्रिया साक्षीला भेटायला तिने सांगितलेल्या ठिकाणी पोहोचते। काय झालं साक्षी, काय एवढं अर्जंट बोलवलंयस असं विचारल्यानंतर मग साक्षी प्रियाला सर्व प्रकार सांगते, कशी तिला सायली धडकली, काय घडलं, सगळं। त्याबरोबर आता प्रिया म्हणते बाप रे काय सांगतेस साक्षी, नशीब तिने तुला पकडलं नाही म्हणून। जर तुला तिने पकडलं असतं ना तर त्यावर साक्षी म्हणते अगं हळू बोल गं प्रिया तू पहिले। त्याबरोबर प्रिया म्हणते अगं साक्षी, मी हळू बोलल्याने किंवा मी जोरात बोलल्याने काही बदलणार आहे का? एक गोष्ट लक्षात ठेव, आता तू सांभाळून राहा। आणि आत्ता आपल्याबरोबर अण्णा सर किंवा ते नागराज काकासुद्धा नाही आहेत मदतीसाठी। तू तुझ्या स्वतःच्या माणसांपासून सुद्धा सावध राहा, तुझ्या जवळच्या माणसांपासून सुद्धा, समजतंय ना? त्यावरती म्हणते हो। मग आता तू त्या सायलीवरती लक्ष ठेव, जर तुला तिच्या हालचालींमध्ये काही चुकीचं जाणवलं तर मला सांग। एवढं बोलून प्रिया ही तिकडनं निघत असते। त्याबरोबर आता साक्षी ही पुन्हा तिला हाक मारते। प्रिया म्हणते काय आता? त्याबरोबर लगेचच साक्षी ही तिला सांगते नीट लक्ष ठेव आणि मला व्यवस्थित सगळं सांग। त्यावर प्रिया म्हणते तू काळजी करू नकोस, मी सगळीकडे व्यवस्थित लक्ष ठेवेन। जर मला असं वाटलं की खरोखर सायलीने तुला बघितलं आहे म्हणजे तिच्या बोलण्यातून, तिच्या म्हणजे हालचालीतून, तर मी नक्की तुला सांगेन। पण मी जसंच तुला काहीतरी सांगेन तशीच तू काहीतरी हालचाल कर। हे बघ, तुला तर माहिती आहे ती सायली नक्की स्वभावाने कशी येते। तिला एखाद्या गोष्टीवरती शंका आली ना तर ती सरेपुरेशी त्या गोष्टीचा पाठलाग केल्याशिवाय थांबत नाही। आतासुद्धा मी घराबाहेर पडली आहे, ही गोष्ट जर तिला माहिती झाली ना तर मी कुठे गेली आहे, मी का गेली आहे, माझं काय काम होतं, या सर्व पंचायतीसुद्धा तिला पडतील आणि मग घरी गेल्यावर माझ्यावरती प्रश्नांचा भडीमार सुरू होईल। त्यामुळे सांगते मलासुद्धा आता फार काळ तू इथे थांबवू नकोस, जाऊ देत मला। आणखीन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पहिले सांगितलंय ते लक्षात ठेव, सगळ्यांपासून, अगदी सगळ्यांपासून सांभाळून राहा, कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नकोस। सध्या आपल्याबरोबर कोणीच नाही आहे, आपण दोघीच बाहेर आहोत, त्यामुळे आपल्याला व्यवस्थित सांभाळून राहायचं आहे, समजलं ना? उगाचच्या उगाच काहीतरी गडबड होईल आणि दोघीही अडकू, लक्षात ठेव। आणि काहीही वाटलं तर मला फोन कर। आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, आत्ता मला भेटायला बोलवलंस तोपर्यंत तर ठीक आहे, पण अशी एकटी बाहेर फिरू नकोस। एकटी काय, कोणाबरोबरही बाहेर फिरू नकोस। आज तू जर बाहेर घराच्या पडलीच नसतीस तर मुळात हे सगळं घडलंच नसतं, त्या सायलीने तुला बघितलंच नसतं, समजलं ना? त्याबरोबर साक्षी लगेचच म्हणते हो गं बाई, कळलं, आता पुन्हा मी घराबाहेर नाही पडणार आणि काळजी घेईन मी स्वतःची, डोंट वरी। आणि हो, तू सुद्धा स्वतःची काळजी घे, कारण नागराज काका हे जसे सापडले तसंच तुझ्यापर्यंत तो अर्जुन पोहोचणार नाही, हे जप, कळलं ना? त्यावर आता प्रियासुद्धा होकार देते। तर बरोबर त्याच वेळी त्या ठिकाणून चैतन्य चाललेला असतो, पण सिग्नलला त्याची बाईक थांबलेली असते आणि त्यामुळे आता त्याची नजर लांब उभ्या असलेल्या साक्षीवर आणि प्रियावर पडते। चैतन्य विचार करतो ही मुलगी कुठेतरी पाहिल्यासारखी वाटते आणि तन्वी हिच्याबरोबर काय करते, बघितलं पाहिजे। आणि मग चैतन्य आता स्वतः अलगच गाडी तिथेच बाजूला पार्क करतो आणि खाली गाडीवरनं उतरून पहिला हळूहळू दबक्या पावलांनी पुढे येतो। आता त्याला प्रियाचा चेहरा तर स्पष्ट दिसत असतो, त्यामुळे तो लगेच ओळखतो की ही तन्वी आहे। पण तन्वी कुणाबरोबर उभी आहे हे बघण्यासाठी तो जेव्हा आणखीन थोडा पुढे सरसावतो तेव्हा त्याला समोर साक्षी दिसते आणि साक्षीला बघून त्याला खूप मोठा शॉक बसतो। तो म्हणतो साक्षी, पण साक्षी तर मेली होती।
अर्जुनला सांगितलं पाहिजे, नक्की काहीतरी गफलत आहे या सगळ्यात. मग चैतन्य ताबडतोब अर्जुनकडे येतो आणि अर्जुनला आणि सायलीला तो ही गोष्ट सांगतो की साक्षी जिवंत आहे. आता चैतन्याने हे म्हटल्याबरोबर सायली लगेच म्हणते, बघा मी सुद्धा म्हटलं होतं ना तुम्हाला की त्या आपण हॉटेलमध्ये गेलो होतो, तिथे मला साक्षीच धडकली होती म्हणून. पण नाही, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही, तुम्ही मला खोट्यात पाडलं. पण आता तुमचा कमीत कमी चैतन्य भाऊजींवरती तरी विश्वास आहे ना. तुम्हाला चैतन्य भाऊजी तर खोटं सांगणार नाहीत ना. खरंच साक्षी जिवंत आहे. मी तिला सकाळी बघितलं आणि आत्ता लगेच दुपारी चैतन्य भाऊजींना नजरी पडली आहे ती. त्यावर अर्जुन म्हणत असतो, अरे कसं शक्य आहे, साक्षी मेली. आपण बघितलंय ना तिचा मृतदेह, बघितलंय ना तिच्यावरती अंत्यसंस्कार झालेले. त्याबरोबर मग चैतन्य म्हणतो, नाही अर्जुन, तू म्हणतोयस ते बरोबर आहे, साक्षी मेली ते सगळं ठीक आहे. पण त्याबरोबर अर्जुन म्हणतो, आता पण किंतु परंतु तुम्हाला अजून का लावायचं आहे. ती मेली आहे हे तर कन्फर्म आहे की नाही. मग तिच्या बापाने तिचं 13वं सुद्धा केलं आहे, तिचं 12वं केलं आहे. मग अजून काय हवं आहे तुम्हाला पुरावा म्हणून. त्यावर चैतन्य म्हणतो, नाही 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 अर्जुन, महिपत किती पोचलेला माणूस आहे हे तुला नाही माहीत. साक्षीला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी कदाचित हा सगळा त्याने रचलेला ट्रॅपसुद्धा असू शकतो. आणि ती मुलगी साक्षीच होती हे मी अगदी खात्रीनिशी सांगू शकतो. अर्जुन म्हणतो, अरे पण तुला एवढी खात्री काय, कशावरून ती साक्षीच असू शकते. हे बघ, कधी कधी एकासारख्या दिसणाऱ्या 2 किंवा 3 व्यक्ती असू शकतात ना. मे बी तिचा चेहरा थोडाफार सिमिलर असेल. त्यावर अर्जुन म्हणतो, अर्जुनने असं म्हटल्यावर चैतन्य म्हणतो, अर्जुन तिच्याबरोबर माझा साखरपुडा ठरला होता. साखरपुडा होता होता मोडलाय माझं तिच्याबरोबर. मी त्या मुलीला व्यवस्थित ओळखणार नाही का, तिच्याबरोबर तिच्या घरात राहिलोय मी. मग अर्जुन विचार करतो की हो, चैतन्याचं बरोबर आहे. तर दुसऱ्या बाजूला आता साक्षी ही घरी जायला निघालेली असते आणि आता तिला प्रिया बोललेले शब्द सतत आठवत असतात. तिला प्रियाने सांगितलेलं असतं, हे बघ काहीही झालं तरी स्वतःच्या जवळच्या लोकांवरती सुद्धा विश्वास ठेवू नकोस. कितीही जवळची व्यक्ती असली तरीही तिच्यावर विश्वास ठेवू नकोस. एक गोष्ट लक्षात ठेव, सायली अर्जुन तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी कुठलाही ट्रॅप रचू शकतात. मग आता साक्षीच्या डोक्यात प्रश्नांचं काहूर माजतं. तिला वाटत असतं, त्याच हॉटेलमध्ये जिथे मी आणि सचिन गेलो होतो तिथे सायली आणि अर्जुन कसे आले. सचिननेच तर सायली अर्जुनला बोलावलं नसेल ना. सचिनचा सायली अर्जुन बरोबर काही कॉन्टॅक्ट तर नसेल ना. त्या दिवशी आम्ही हॉटेलमध्ये गेलो होतो तिथे अस्मिताला बघून सचिन पळाला, घाबरला आणि आज सायली अर्जुनसुद्धा तिथेच होते. नक्की काय गडबड आहे ही सगळी. तर आता सचिन हा फोनवरती बोलत असतो. आता खरं तर फोन आलेला असतो त्याला त्याच्या मित्राचा. त्याने मित्राकडनं 50,000 रुपये उधार घेतलेले आहेत आणि तो मित्र तेच पैसे परत मागतोय. सचिन त्याला सांगत असतो की हो हो मी करेन ना, हो हो काम होऊन जाईल, हो हो होईल होईल, आपलं काम झाल्याशिवाय मी काही गप्प बसत नाही. आता आपलं काम झाल्याशिवाय मी काही गप्प बसत नाही हे शब्द साक्षी ऐकते. मग साक्षीला वाटतं की हा अर्जुन बरोबरच तर बोलत नसेल ना मला फसवण्याबद्दल. आणि मग लगेचच आता साक्षी ही सचिनला म्हणते, सचिन तसं सचिन मी करतो तुला नंतर, एवढं बोलून फोन कट करतो. साक्षी म्हणते, सचिन मला तुझा फोन दे. त्यावर सचिन म्हणतो, माझा फोन कशाला सॅम. त्यावर ती म्हणते, मला फोन तपासायचा आहे तुझा, मला फोन दे. सचिन म्हणतो, काय वेळ लागला आहे का तुला माझा फोन तपासायला, काही मस्करी करशील का. त्यावर ती येते आणि त्याची कॉलर पकडत म्हणते, हो लागलं आहे मला वेळ. सचिन मला तुझा मोबाईल दे, मला मोबाईल तपासायचं आहे तुझा, मोबाईल दे सचिन. त्यावर सचिन म्हणतो, सॅम अगं रिलॅक्स, शांत हो, काय बघतेस तू, हे खरंच वेळ लागलं आहे का तुला. त्यावर लगेचच ती डायनिंग टेबलवरचा सुरा उचलते आणि म्हणते, हो लागलं मला वेळ, आहे मी वेडी, समजलं ना, लागलं आहे मला वेळ. आणि ह्या वेडेपणात मी काहीही करू शकते सचिन, मला फसवण्याचा विचारही करू नकोस तू. तसा सचिन म्हणतो, सॅम 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 रिलॅक्स, इतकी का चिडतेस तू, व्हॉट्स रॉंग विथ यू. तशी ती म्हणते, तेच मला काही माहीत नाही आहे, तू मला आत्ताच्या आत्ता तुझा फोन दे म्हटलं ना मी सचिन. त्याबरोबर सचिन म्हणतो, ओके ओके फोन हवा आहे ना तुला, देतो फोन देतो, पण पहिला चाकू खाली ठेव. हा बघ मी फोन टेबलावर ठेवला आहे, तू टेबलावरचा फोन घेऊन उचल ये. त्याबरोबर साक्षी तो चाकू तसाच हातात ठेवते आणि येऊन सचिनचा टेबलावरचा फोन उचलते. सचिन म्हणतो, शांत हो आणि शांत बसून चेक कर फोन. मग साक्षी सचिनचा फोन तपासायला सुरुवात करते. आता त्या फोनमध्ये तर साक्षीला काहीसुद्धा सापडत नसतं. आता फोन तपासून झाल्यानंतर साक्षी शांत होते. खरं तर सचिनच्या फोनमध्ये खूप काही असतं पण ते साक्षीला सापडत नसतं, कारण सचिनने सर्व काही अगदी व्यवस्थित लॉक करून ठेवलेलं असतं. सर्व फोन तपासून झाल्याच्या नंतर मग सचिन साक्षीला म्हणतो, झाला सगळा मोबाईल तपासून, आणखीन काही चेक करायचं आहे तुला, आणखीन काही शोधाशोध. त्यावर मग साक्षी गप्प बसते. सचिन तिला म्हणत असतो, सॅम काय चाललंय तुझं,
आणि का फोन चेक केलास तू आज असा अचानक माझा? तुला काय वाटतंय मी तुला फसवतोय? मी तुला चीट करतोय? नाही, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. तुझ्याशिवाय माझं आहेच कोण या जगात. त्यावर लगेचच साक्षी त्याला मिठी मारते आणि म्हणत असते, सॉरी सचिन, आय एम रिअली व्हेरी सॉरी. ॲक्च्युली मला एक दुसऱ्याच गोष्टीचा स्ट्रेस आला आहे आणि त्यामुळे मी त्याबरोबर सचिन म्हणतो, इट्स ओके सॅम, तुला सॉरी म्हणण्याची गरज नाही आहे. तू सॉरी म्हणावंस अशी मुळात माझी अपेक्षाच नाही आहे. पण आज तू माझ्यावरती डाऊट घेतलायस ही खरंच खूप चुकीची आणि खूप वाईट गोष्ट आहे सॅम. यामुळे हेच सिद्ध होतं की तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे. यामुळे हेच सिद्ध होतं की आपल्या रिलेशनमध्ये अजूनही क्लिअरिटी नाही आहे. अगं जवळपास 2 वर्ष आपण एकमेकांना डेट करतोय, पण जर आपल्या नात्यात क्लिअरिटीच नसेल तर काय अर्थ आहे या सगळ्याचा? त्यावर साक्षी लगेचच म्हणते, सॉरी सचिन, सॉरी. तुला राग आला असेल ना मी हे जे काही वागली आहे त्याचा. खरंच त्या सगळ्यासाठी खूप सॉरी. मी असं रूड बिहेव करायला नको होतं. पण खरंच सांगते, मी ठरवून जाणून बुजून नाही केलं. मला कळलंच नाही नेमकं मला काय होतंय ते. तर दुसऱ्या बाजूला अर्जुन आता म्हणत असतो की ठीक आहे, जर तुम्हाला सगळ्यांनाच आता असं वाटतंय की साक्षी जिवंत आहे तर आपण एकदा क्रॉस चेक करूया. जर खरोखर सायलीच्या आणि तुझ्या म्हणण्याप्रमाणे चैतन्य खरोखर साक्षी जिवंत असेल ना, तर हे सगळं खूप विचित्र आहे. साक्षी जर तुरुंगातनं सुटली असेल तर या सगळ्यामागे नक्की कोणाचा तरी खूप मोठ्या माणसाचा हात आहे. त्याशिवाय जेलमधनं सुटणं ते सुद्धा तिला जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर जेलमधनं सुटणं सोपं नाही आहे. आणि मग आता लगेचच अर्जुन हा इन्स्पेक्टर सावंतांना जाऊन भेटतो. आता त्याच्याबरोबर चैतन्यही असतो. मग चैतन्य आणि अर्जुन इन्स्पेक्टर सावंतांना सर्व घटना सांगतात. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, नाही हे शक्य नाही आहे. नाही म्हणजे कुठलाच कैदी तुरुंगातनं असं सुटू शकत नाही. त्याबरोबर मग अर्जुन त्याला म्हणतो की ज्या दिवशी साक्षीचा मृत्यू झाला होता त्या दिवशी कोणती संशयास्पद घटना घडली होती का इथे? त्याबरोबर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, संशयास्पद घटना? हो, म्हणजे बघायला गेलं तर घडलंय. एकाच दिवशी 2 मुलींचा मृत्यू झाला आहे. एक साक्षी शिखरे आणि एक मीना, ह्या दोघींचा मृत्यू. त्यावर सायली म्हणते, मीना म्हणून मृत्यू जर झाला आहे त्या मुलीचा तर तिचा मृतदेह? त्यावर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, मृतदेह एकच सापडला, दुसरा मृतदेह सापडलाच नाही आहे. त्यावर सायली म्हणते, आता एकच मृतदेह कसा सापडला जर 2 मुली मेल्या होत्या तर? त्याबरोबर मग मात्र आता अर्जुनच्या लक्षात येतं की याचा अर्थ मीना एकटीच मेली आणि साक्षी मीनाच्या नावाखाली तुरुंगातनं बाहेर पडली. अर्जुन लगेचच इन्स्पेक्टर सावंतांना विचारतो, मला सांगा साधारण मीनाचं वय काय असेल? त्याबरोबर इन्स्पेक्टर सावंत सांगतात, 23-24 वर्ष. त्यावर अर्जुनच्या लक्षात येतं साक्षी मेली तेव्हासुद्धा 23-24 वर्षांचीच होती. मग ह्याच्यावरून अर्जुनच्या हे लक्षात येतं की याचा अर्थ मेली मीना आणि मीना हिचं नाव साक्षीला दिलं गेलं आणि साक्षी ही आता तुरुंगाच्या बाहेर आहे आणि मीनाचं नामोनिशाणच मिटवलं गेलं. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे सचिन याला मात्र आज साक्षी जे काही वागली आहे त्यामुळे चांगलाच धक्का बसलेला असतो. सचिन विचार करतो की बाप रे, नाही म्हणजे मला वाटत होतं की ही समीरा चांगली आहे, पण नाही, ही तर विचित्र आहे, ॲडिक्टेड आहे ही कसल्या तरी गोष्टीने. सायको किलर वगैरे तर नसेल ना ही? मला एवढे दिवस जाणवलं नाही आहे असं काही नाही आहे ना? सचिन, तू हिला सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणतोयस खरं, पण ही कोंबडी तुझंच तर अंड करून गिळणार नाही ना? याची पहिली काळजी घे आणि खातर जमा कर. कारण आज ज्या पद्धतीने साक्षी वागली आहे त्याच पद्धतीने जर ती पुन्हा वागली तर ती तुझा जीव घ्यायला सुद्धा कमी करणार नाही. आणि थँक गॉड की माझ्या फोनमधला अस्मीचा, अर्जुनचा, सायलीचा, कल्पनाईंचा, त्याचबरोबर डॅडचा, पूर्णाजींचा सगळ्यांचेच नंबर मी आधीच लॉक करून ठेवले होते. जर मी त्या सगळ्या डिटेल्स ऑलरेडी लॉक केलेल्या नसत्या तर आज साक्षीला सगळं सापडलं असतं आणि मग माझा मृत्यू तिच्या हातून अटळ ठरला असता. थँक गॉड. पण आता यापुढे मला सावधान राहावं लागेल, जपून वागावं लागेल. कारण कुठल्याही क्षणी साक्षी काहीही करू शकते, काहीही बोलू शकते आणि मी जर तिला नाही म्हणालो तर ती काही हद्दीपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे मला आता सर्व बाजूंनी लक्ष ठेवावं लागेल. तर दुसऱ्या बाजूला आता प्रिया ही आता सायलीवरती बारीक लक्ष ठेवण्यासाठी घरी आलेली असते. पण आता प्रिया बघते तर काय, सायलीच घरात नसते आणि अर्जुनही घरात नसतो. मग आता प्रिया घाबरते. प्रिया विचार करते की सायली आणि अर्जुन दोघंही घरात नाही आहेत, गेले कुठे असतील?
साक्षी म्हणते त्याप्रमाणे खरोखर सायली आणि अर्जुन यांना साक्षी जिवंत आहे अशी शंका आली असेल का? आणि म्हणूनच सायली आणि अर्जुन तिच्याच तर शोधात गेले नसतील ना? बाप रे, जर खरोखर सायली आणि अर्जुन साक्षीच्या शोधात गेले असतील ना तर हे सगळं माझ्यासाठी खूप अवघड होईल. नाही, काहीही झालं तरी सायली आणि अर्जुनला साक्षीपर्यंत पोहोचू द्यायचं नाही आहे. कारण जर हे दोघं तिच्यापर्यंत पोहोचले तर मग ह्या लोकांना माझ्यापर्यंत पोहोचायला फार वेळ लागणार नाही. आता कुठे जाऊन त्या नागोबाला आणि महिपतला अटक झाल्यानंतर असं वाटत होतं की आता मी या सगळ्यातनं सुटणार, आता मला शांतता मिळणार. पण नाही, आता ह्या अर्जुन सायलीला त्या साक्षीपर्यंत पोहोचायचं आहे. देवा, का रे तू माझ्या नशिबी शांतता राहूच देत नाही? आत्ता कुठे वाटलं होतं की आत्ता सगळं वातावरण शांत झालं आहे, निवळलं आहे, नॉर्मल आहे सगळं. पण नाही, तोपर्यंत तू कुठलं ना कुठलं दुसरं संकट आणून माझ्यासमोर उभं करतोसच. का म्हणून हे असं घडतं ना माझ्या बाबतीत, मला खरंच काही कळत नाही. आता ती सायली आणि अर्जुन येईपर्यंत माझ्या जीवाला काही चैन पडणार नाही. जेव्हा ती सायली घरी येईल आणि तिला काही कळलंय की नाही हे मला कळेल तेव्हाच मला बरं वाटेल असा विचार करत प्रिया हॉलमध्येच फेऱ्या मारत असते. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता कल्पना मात्र नागराजने जे काही केलेलं असतं त्याचा विचार करत असते आणि ती म्हणत असते, का वागले असतील नागराज भाऊजी असं? हे सगळं वागून नागराज भाऊजींना काय मिळालं असेल, कशासाठी? आणि मग प्रतिमा आत्या ही आता तिथेच गार्डनमध्ये बसते. त्यावेळी सायली आणि अर्जुन घरी येतात. आता घरी आल्यावर सायलीला गार्डनमध्येच प्रतिमा आत्या दिसते. सायली गाडीतनं खाली उतरते, प्रतिमा आत्यांच्या जवळ येते आणि काय झालं प्रतिमा आत्या, एवढा गहन विचार कसला करताय असं विचारते. त्यावर प्रतिमा आत्या सायलीला नागराज भाऊजींचाच विचार करते, ते असं का वागले असतील हा प्रश्न पडलाय मला असं सांगते. सायली म्हणते, जाऊ देत ना प्रतिमा आत्या, उगाचच्या उगाच त्यांचा विचार करून तुम्ही स्वतःच्या बुद्धीला आणि स्वतःच्या स्वास्थ्याला का त्रास करून घेताय? नागराज काकांसारखी विचित्र विकृत लोक असतात ना, त्यांचा विचार आपल्यासारख्या सरळ साध्या लोकांनी नाही करायचा. आपल्याला नाही झेपणार होते. आणि राहिला प्रश्न ते जे काही वागलेत त्याचा, तर आता ते का वागलेत हे तर आपल्याला कळालंच आहे. त्यांना हवी होती ती म्हणजे तुमची आणि रविराज काकांची प्रॉपर्टी. पण आता त्यांनी जे काही केलं आहे ना त्या सगळ्या गुन्ह्यांसाठी आपण सगळे मिळून त्यांना शिक्षा मिळवून देऊच. ते तुरुंगातून सुटण्याचा प्रयत्न करत होते, पण आपण त्यांना घरगुती हिंसाचाराच्या केसमध्ये अडकवतोय ना, तोपर्यंत आपण दुसरेसुद्धा पुरावे शोधू आणि त्यांना तुमच्या अपघाताबद्दलची शिक्षासुद्धा मिळवून देऊ. तुमचा विश्वास आहे ना आमच्यावर? त्यावर प्रतिमा आत्या होकार देते. सायली म्हणते, झालं तर मग चला आता. आणि मग सायली प्रतिमा आत्याला घेऊन घरात येते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी